बघा विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट जाहिरात आहे जिल्हा न्यायालय भरती 2024ची। आता ही काल परवाचीच ॲड निघालेली आहे। बघा, पात्रता 4थी 7वी 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणारे सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। आणि पदे बघा कोणत्या वॅकन्सी आहे, तर सफाई कर्मचाऱ्याची वॅकन्सी आहे। महाराष्ट्र शासनाची भरती आहे। वेतन बघा एकदम 15,000 ते 46,000 रुपये एवढं वेतन तुम्हाला मिळून जाईल। याने चांगली जाहिरात आहे आणि चांगल्या वॅकन्सी आहे, फॉर्म भरा। बघा, भरती प्रक्रिया 2024ची आहे आणि जिल्हा सत्र न्यायालय भरती आहे। पदाचे नाव आहे सफाई कामगार। तर जिल्हा न्यायालय आस्थापना सफाईगार या पदासाठी सुधारित वेतन संरचनेत वेतन स्तर 15,000 ते 37,600 एवढं नियमानुसार देय भत्ते वेतन श्रेणी पात्र उमेदवाराकडून 2 पदाची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे। तर बघा, लवकर अर्ज करा आणि कार्यालयास दिनांक 24/4/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे। बघा, अर्ज विचारात घेतले जाणार नाही, त्याच्यानंतर जेव्हा अर्ज येतील ते विचारात घेतले जाणार नाही। 24/4/2024 24 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज पाठवायचे आहे 6 वाजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर जे येतील अर्ज त्यांना विचारात घेतले जाणार नाही म्हणतायत। आणि नोंदणीकृत डाकद्वारे करमते RPAD किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे डिस्पोस्ट याद्वारे कार्यालय दिनांक पोचतील, म्हणजे तुम्हाला पाठवायचे आहे पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहे। वेतन श्रेणी चांगले त्याच्यामुळे नक्की अर्ज करा। बघा, आपण विस्तृत अशी बघा जाहिरात आणि अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा न्यायालय अहमदनगर अधिकृत संकेतस्थळ दिलं आहे। याच्यावर तुम्ही पूर्ण जाहिरात वाचू शकता आणि याच्यावर तुम्हाला सर्व उपलब्ध होणार। अहमदनगर docourts.government.in वर उपलब्ध आहे। हे बघा संकेतस्थळ दिलेलं आहे। आणि पदे बघा 4थी 7वी 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि सफाई कर्मचारी, सफाई नाही करावं लागत, तर फक्त ते नावापुरतं असतं, बघत नाही का आपण। त्याच्यामुळे वेतन भरपूर छान आहे, 15,000 ते एकदम 46,000 पर्यंत। तर बघा, जिल्हा न्यायालयामध्ये भरती आहे ही, आणि मोठी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी आहे, त्याच्यामुळे नक्की फॉर्म भरा। एप्रिल 9, 2024 पासून फॉर्म भरणं चालू आहे। बघा, 2024 न्यायालय आस्थापनेवरील सफाई कर्मचारी व पदाकरिता पात्र उमेदवाराकडून रिक्त पदाची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे। तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे। तर 4थी 7वी 10वी 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी चांगली मोठी संधी आहे। निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 46,000 रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे। संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या। आणि बघा, नेक्स्ट भरती विभाग बघा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून भरती विभाग आहे, हा प्रकाशित करण्यात आली आहे। भरती प्रकार सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे। सरकारी विभाग आहे। भरती श्रेणी आहे, राज्य सरकारकडून ही भरती निघाली आहे। स्टेट गव्हर्नमेंटची भरती आहे। बघा, राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंटची भरती अंतर्गत ही भरती केली जात आहे। पदाचे नाव आहे सफाईगार म्हणजे सफाई कर्मचारी। ही जाहिरात प्रसिद्ध झाली। शैक्षणिक पात्रता बघा 4थी 7वी 10वी 12वी याच्यावर पदं आहेत। या भरतीसाठी पात्र मूळ जाहिरात वाचावी म्हणते। मासिक वेतन बघा 25 ते 46, आपण वरती डिटेल बघितलंय। अर्ज पद्धती बघा, ऑफलाईन आहे, ऑफलाईन अर्ज पद्धती आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा। पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे। भरतीचा कालावधी परमनंट नोकरी मिळवण्यासाठी परमनंट भरतीची कालावधी आहे, असं नाही की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, असं नाही आहे, परमनंट भरती तुम्ही होऊ शकता। आणि ऑफलाईन अर्ज आहे। रिक्त पदे बघा 2 पदे आहे, भरण्यात येणार आहे। नोकरीचे ठिकाण अहमदनगर आहे। जॉब्स इन अहमदनगर। अर्ज करताना उमेदवाराने त्यांचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो अर्जावरचा दिलेल्या जागी लावून त्यावर स्वाक्षरी करा। अर्जासोबत नमुना अ मधील प्रतिज्ञापत्र
जोडावे. विहित नमुन्यात बसलेले आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. चापल्य व साफसफाई परीक्षा. सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमुना. उमेदवारांची 20 गुणांची चापल्य. बघा किती गुणांची? 20 गुणांची चापल्य व साफसफाई कामांचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल. उमेदवाराची निवड ही सफाईगार पदाच्या चापल्य व सफाई परीक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल. बघा तोंडी मुलाखत सुद्धा असणार. आणि नेक्स्ट बघा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करता परीक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वखर्चाने ते हजर राहावे लागेल. नेक्स्ट बघा वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला आवश्यक राहील. वयाच्या पडताळणीसाठी बघा जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला, शालांत परीक्षेचा दाखला आवश्यक राहील म्हणतात. निवडकपत्र असल्याशिवाय चापल्य या परीक्षेत मुलाखतीस पात्र हजर राहता येणार नाही. अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक बघा 24 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्याच्यामुळे याच्या आधी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता पण बघा जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर, DSP चौक, न्यायनगर अहमदनगर 414-001 हा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित अर्ज पाठवा. ऑफलाईन अर्ज आहे. बघा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर, DSP चौक, न्यायनगर अहमदनगर आणि 414-001 हा पिन आहे. बघा एवढी ही जाहिरात आहे आणि ते पदे पण दिलेले आहे वरती. 2 पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे. मासिक वेतन छान आहे. असं नाही की 2 पदे आहे तर बाकीचे फॉर्म भरू नाही शकत, तर भरू शकता. 2 फॉर्म कोण भरणार? ज्यांना भरावंसं वाटलं तेच भरतील की नाही. 9 एप्रिलला ही जाहिरात निघालेली आहे. भरपूर संधी आहे. बघा 4थी, 7वी, 10वी, 12वी कोणी पण या भरतीसाठी फॉर्म भरू शकते. त्याच्यामुळे नक्की भरा. चला तर भेटूया नेक्स्ट ॲडला.